गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा चॅप्टर सुरू केलेला आहे. त्या चॅप्टरमधल्या जेनेटिक टर्म्स पाहिल्या. त्यानंतर मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस याचं डेफिनेशन शिवाय त्याचं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन पाहिलं. हे जे क्रॉस घेतले होते मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस, थोडक्यात हा मेंडेलनी केलेला एक्सपेरिमेंट होता. तो एक्सपेरिमेंट आपण पाहिला. त्याचे जे काही रिझल्ट्स होते त्याचं ॲनालिसिससुद्धा आपण केलं. म्हणजे जे काही मागच्या तासाला मी तुम्हाला सांगितलं होतं, हा डायहायब्रिड क्रॉसचा ॲनालिसिस आहे की त्याच्यामध्ये आपण चेकर बोर्ड मेथड वापरून वेगवेगळी कॉम्बिनेशन्स कसे तयार झालेले आहेत आणि त्यांचा रेशो काय आहे. त्यामध्ये फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो हा दोन्ही क्रॉसमधला वेगळा आहे. तो जो काही रेशो आहे तो आपण पाहिला. याच्या पुढं जाऊन आज आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, तो म्हणजे मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. मेंडेलनी सांगितलेले अनुवंशिकतेचे नियम. मेंडेलनी अनुवंशिकतेचे 3 नियम सांगितले. हे नियम त्यांनी कशावरून सांगितले तर त्यांनी जो काही स्टडी केला होता त्यामध्ये त्यांनी प्लांट, हे प्लांट म्हणजे स्पिझम सटायवम वाटाणा हे स्टडीसाठी वापरलं होतं. त्याचं प्लांटेशन केलं. एक थोडक्यात समरी सांगते मी तुम्हाला. त्यांची जी जागा होती चर्चच्या पाठीमागं, त्याच्यामध्ये त्यांनी वाटाण्याच्या झाडांचं प्लांटेशन केलं. थोडक्यात वाटाण्याची झाडं लावली. ही झाडं लावल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये क्रॉस घेऊन बघितला. म्हणजे थोडक्यात टॉल पी प्लांट असेल आणि डॉर्फ पी प्लांट असेल तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करायचं. अशा पद्धतीनं त्यांनी क्रॉस केले. या क्रॉससाठी त्यांनी एकच कॅरेक्टर वापरलं असं नाही, तर जे काही 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत, मग त्यामध्ये हाईट ऑफ स्टेम असेल, टॉल डॉर्फ किंवा सीड कलर असेल, सीड शेप असेल, हे आपण ऑलरेडी कॅरेक्टर बघितलेले आहेत. पॉड कलर, पॉड शेप, फ्लॉवर पोझिशन, फ्लॉवर कलर, बरोबर. तर हे सगळे कॅरेक्टरिस्टिक वापरून त्यांनी मोनोहायब्रिड क्रॉस शिवाय डायहायब्रिड क्रॉस असे दोन्ही क्रॉस घेऊन बघितले. शिवाय त्यांनी ट्रायहायब्रिड क्रॉससुद्धा घेतले होते. म्हणजे पॅरेंटचं क्रॉस करण्यासाठी 3 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर लक्षात घ्यायचे आणि मग क्रॉस करायचा, त्याचं ॲनालिसिस करायचं, रिझल्ट रेकॉर्ड करायचा. अशा पद्धतीनं मेंडेलनी स्टडी केला होता. आपण ट्रायहायब्रिड क्रॉसचं उदाहरण बघितलं नाही, मात्र मेंडेलनी स्टडी करताना मात्र मोनोहायब्रिड, डायहायब्रिड आणि ट्रायहायब्रिड असे 3ही क्रॉस घेतले होते आणि त्याचं जे काही ॲक्युरेट रेकॉर्ड होतं ते रेकॉर्ड मेंटेन केलं होतं. हे रेकॉर्ड मेंटेन केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की प्रत्येक रेकॉर्डमध्ये काहीतरी सारखेपणा आहे आणि तो जो सारखेपणा आहे त्या सारखेपणावरूनच त्यांनी नियम काढलेत. तर ते 3 नियम आपण बघणार आहोत. त्यातला पहिला जो नियम आहे, त्या पहिला नियम म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स. पहिलाच नियम कुठला आहे? लॉ ऑफ डॉमिनन्स. त्यालाच फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स असं सुद्धा म्हणतात. बघा, एक्झाममध्ये तुम्हाला कसंही प्रश्न विचारू शकतात. स्टेट दी फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स किंवा फर्स्ट लॉ ऑफ डॉमिनन्स, दोन्हीपैकी काही विचारू शकतात. तर त्याचं स्टेटमेंट आपण बघणार आहोत. लॉ ऑफ डॉमिनन्सचं स्टेटमेंट: व्हेन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल विथ 1 or more सेट ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आर क्रॉस्ड, दी अलिल्स म्हणजेच कॅरेक्टर्स दॅट ॲपियर्स इन F1 आर डॉमिनंट अँड दोज विच डू नॉट ॲपियर इन F1 आर रेसेसिव्ह. हे स्टेटमेंट आहे. एक्झाममध्ये जर तुम्हाला स्टेटमेंट विचारलं तर तुम्ही हे सगळं स्टेटमेंट आहे असं लिहिणं अपेक्षित आहे, कारण तो लॉ आहे, त्यात बदल करायचा नाही. आता यांनी काय सांगितले बघा, हा लॉ आपण समजून घेऊया. सॉरी. व्हेन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल, एक्झाम्पलमध्ये बघितल्यानंतर व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या. होमोझायगस म्हणजे दोन्ही सेम अलील एकत्र येतात, त्याला होमोझायगस म्हणतात. म्हणजे आता बघा, इथं कॅपिटल टी आहे तर याला आपण होमोझायगस म्हणू शकतो. इथं स्मॉल टी आहे तर याला आपण
होमोझायगस म्हणू शकतो. बरोबर, होमो म्हणजे सेम. वेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल, टू म्हणजे हे दोन, एक टॉल होमोझायगस, एक डॉर्फ होमोझायगस, ह्या दोन इंडिव्हिज्युअलमध्ये विथ वन ऑर मोर सेट ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, ह्याच्यामध्ये एकापेक्षा दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असू शकतात. जसं की आपण डायहायब्रिड क्रॉस घेतलं होतं, त्यामध्ये सुद्धा होमोझायगस पॅरेंट वापरले होते. तर अशा ह्या होमोझायगस पॅरेंटचा ज्यावेळेला आपण क्रॉस घेतो, दी अलिल्स दॅट ॲपियर्स इन F1 आर डॉमिनंट. म्हणजे बघा, F1 जनरेशनमध्ये जे अलिल्स आपल्याला मिळतात, म्हणजे ही F1 जनरेशन आहे, ह्या F1 जनरेशनमध्ये आपल्याला जे कॅरेक्टर मिळतं किंवा ॲपियर होतं, त्या कॅरेक्टरला काय म्हणायचं? डॉमिनंट कॅरेक्टर. अँड दोज विच डू नॉट ॲपियर इन F1 आर रेसेसिव्ह. जे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये दिसून येत नाही त्याला आपण काय म्हणणार आहोत? रेसेसिव्ह. आता इथं आपल्या लक्षात येऊ शकते बघा परफेक्ट, की आपल्याला F1 जनरेशनमध्ये काय मिळालं आहे? सगळे प्लांट टॉल मिळालेत. बरोबर, आपण फिनोटाईप कुठले वापरलेत? एक टॉल आहे, दुसरा डॉर्फ आहे. मात्र आपल्याला F1 जनरेशनमध्ये सगळे प्लांट कसे मिळाले? टॉल मिळाले. थोडक्यात काय तर टॉल हा डॉमिनंट आहे. कारण का तर तो F1 जनरेशनमध्ये आपल्याला दिसून आला म्हणून तो डॉमिनंट. आणि हा डॉर्फ जो आहे तो आपण वापरला आहे, मात्र F1 जनरेशनमध्ये आपल्याला तो दिसून येत नाही म्हणून तो काय झाला? रेसेसिव्ह. म्हणजे थोडक्यात टॉल डॉमिनंट आहे, डॉर्फ रेसेसिव्ह आहे. किंवा सीड कलरमध्ये येलो डॉमिनंट आहे, ग्रीन रेसेसिव्ह आहे. हे काय मेंडेलनी स्वतः मनानं ठरवलं नाही. ते ठरवलं कशावरून? तर त्यांनी प्रत्येक कॅरेक्टर वापरून क्रॉस घेतलेत असे, आणि ते क्रॉस घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्या दोन्हीपैकी एकच कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये दिसते, आणि जे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये दिसून येते त्याला त्यांनी नाव काय दिलं? डॉमिनंट कॅरेक्टर. आणि जे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये दिसत नाही किंवा ते एक्सप्रेस होऊ शकत नाही त्याला काय म्हटलं त्यांनी? रेसेसिव्ह. तर हे डॉमिनंट आणि रेसेसिव्ह थोडक्यात स्ट्रॉंग आणि वीक अशा पद्धतीनं घेतलेलं आहे. तर इथं हा पहिला लॉ ऑफ डॉमिनन्स सगळ्यांच्या लक्षात आला असेल. आणखी एकदा बघूया आपण लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे काय. तर वेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल, दोन होमोझायगस इंडिव्हिज्युअल, बरोबर, विथ वन ऑर मोर सेट ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. याच्यामध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचे कितीही सेट असू शकतात, 1-2 सेट असू शकतात. बरोबर, तर असे हे सेट असणारे पॅरेंट्स यांच्यामध्ये ज्यावेळेला आपण क्रॉस घेतो त्यावेळेला जे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये आपल्याला दिसून येतं त्याला आपण काय म्हणणार आहोत? डॉमिनंट म्हणणार आहोत. आणि जे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये दिसून येत नाही त्याला आपण रेसेसिव्ह म्हणणार आहोत. तर हा लॉ जो आहे, लॉ ऑफ डॉमिनन्स, हा ॲक्सेप्ट केला बऱ्यापैकी सगळ्या सायंटिस्टने ॲक्सेप्ट केला, पण हा युनिव्हर्सल नाही. कारण युनिव्हर्सली ॲक्सेप्ट केला गेला नाही, कारण ह्याचे काही नियमाला अपवाद म्हणतो आपण, तशा पद्धतीचे ह्याचे काही अपवाद आहेत. काही वेगळे रिझल्टसुद्धा काही वेगळ्या कॅरेक्टरिस्टिकच्या बाबतीत, पी प्लांटमध्ये नाही पण वेगळ्या काही प्राण्यांच्या बाबतीत, काही वनस्पतींच्या बाबतीत आपल्याला असं दिसून आलं की तिथं फक्त कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर नाही, वेगळ्या कुठला तरी कॅरेक्टरसुद्धा F1 जनरेशनमध्ये दिसून येतो, आणि त्यामुळे हा लॉ तिथं सूट होत नाही. त्यामुळं पी प्लांटच्या बाबतीत हा लॉ परफेक्ट सूट होतो आहे, मात्र सगळ्याच ठिकाणी हा लॉ सूट होत नाही, म्हणून हा युनिव्हर्सली ॲक्सेप्ट केला गेला नाही. हा लॉ ऑफ डॉमिनन्स आपण बघितला. त्यानंतर दुसरा लॉ आपण बघणार आहोत, तो म्हणजे लॉ ऑफ सेग्रिगेशन, किंवा त्यालाच म्हटलं जातं लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट, किंवा सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स. बघा, ह्याला 3 नावं आहेत. एक तर आपण सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणू शकतो, किंवा लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणू शकतो. सेग्रिगेशन म्हणजे सेपरेशन, हा शब्द लक्षात ठेवायचा. आणि लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट.
प्युरिटी म्हणजे थोडक्यात प्युअर, बरोबर, गॅमेटची प्युरिटी अशा अर्थानं हा शब्द घेतलेला आहे. तर ह्याचा अगोदर आपण स्टेटमेंट बघूया. मेंबर्स ऑफ अ लिलिक पेअर इन ए हायब्रिड रिमेन्स टुगेदर विदाउट मिक्सिंग विथ इच अदर अँड सेपरेट or segregate during gamete formation. Thus, gametes receive only one of the two factor and are pure for given trait. एक एक वाक्य घेऊन आपण हा लॉ समजून घेऊया. बघा, मेंबर्स ऑफ अलिलिक पेअर इन ए हायब्रिड, याच्यामध्ये काय हायब्रिड कोण आहे, तर हा हायब्रिड आहे, बरोबर. अलिलिक पेअरमधला हा जो हायब्रिड आहे तो कोण आहे, तर कॅपिटल टी स्मॉल टी, ही एक हायब्रिड व्हरायटी आहे, बरोबर. रिमेन्स टुगेदर विदाऊट मिक्सिंग, हे एकत्र राहतात विदाऊट मिक्सिंग. आता बघा, हे F1 जनरेशनमधलं समजा हे प्लांट आहे टॉल, याची जिनोटाईप काय आहे, तर कॅपिटल टी स्मॉल टी. आता ह्या F1 जनरेशनमधला जो ऑफस्प्रिंग आहे त्याची जोपर्यंत लाईफ आहे तोपर्यंत हे कॅपिटल टी आणि स्मॉल टी असाच जिनोटाईप त्या ऑफस्प्रिंगचा राहतो, बरोबर. पण हे मिक्स होत नाहीत, म्हणजे लाईफ टाईम ते एकत्र राहतात बट ते मिक्स होत नाहीत. इज इथं दिले आहे विदाऊट मिक्सिंग विथ इच अदर अँड सेपरेट ऑर सेग्रिगेट ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. ते सेपरेट होतात कधी, तर गॅमेट फॉर्मेशनला. आता बघा, इथं पुढची स्टेप आहे की हे जे काही गॅमेट आहे, सॉरी पॅरेंट आहेत, आपण हे हा जो टॉल आहे F1 जनरेशनचा त्याचा आपण सेल्फिंग घेतलं आहे, बरोबर. तर ह्या सेल्फिंग घेत असताना हा त्याचा जिनोटाईप आहे कॅपिटल टी स्मॉल टी, आणि त्याच्या रिप्रोडक्टिव्ह लाईफमध्ये तो काय तयार करणार आहे, गॅमेट तयार करणार आहे, बरोबर. तर हे गॅमेट तयार करत असताना हे कॅपिटल टी स्मॉल टी ह्यांचं मिक्सिंग जर झालं असतं तर आपल्याला असे सेपरेट गॅमेट मिळाले नसते. इथं बघा, आपल्याला कॅपिटल टी सेपरेट मिळते, स्मॉल टी सेपरेट मिळते, बरोबर. इथं सुद्धा कॅपिटल टी सेपरेट मिळतो आहे, स्मॉल टी सेपरेट मिळतो आहे. याचा अर्थ काय की दे सेपरेट किंवा सेग्रिगेट ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. हेन्स किंवा दस गॅमेट्स रिसीव ओनली वन ऑफ दी टू फॅक्टर अँड आर प्युअर फॉर गिवन ट्रेट. म्हणजे दोनपैकी एकच फॅक्टर गॅमेटमध्ये रिसीव होतो, हे मिक्स होत नाहीत, त्यामुळं तर आपल्याला सेपरेट गॅमेट मिळतात. आणि हे जे गॅमेट असतात, महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे गॅमेट असतात दे आर प्युअर फॉर दॅट ट्रेट, हे त्या ट्रेटसाठी प्युअर असतात. म्हणजे आता बघा, कॅपिटल टी हा कसा आहे, टॉलसाठी प्युअर आहे, तर हा स्मॉल टी रेसेसिव्हसाठी किंवा डॉर्फसाठी प्युअर आहे. तर महत्त्वाचा मुद्दा बघा, इथं कॅपिटल टी स्मॉल टी अशा कंडिशनमध्ये जरी ते प्लांट टॉल असलं, बघा मी सांगते ते कळतं आहे का, हे प्लांट जरी टॉल असलं तरीसुद्धा ह्या कॅपिटल टीचा कुठलाही इफेक्ट, आता त्यावेळेला तो त्याचं कॅरेक्टर सप्रेस करतो, म्हणजे स्मॉल टीला तो एक्सप्रेस होऊ देत नाही. मात्र ज्यावेळेला गॅमेट फॉर्मेशन होतं त्यावेळेला हा स्मॉल टी आहे तो रेसेसिव्हचे प्रतिनिधित्व करतो, मात्र म्हणजे डॉर्फनेसचं प्रतिनिधित्व करतो. त्यावेळी ज्यावेळेला हे दोघं सेपरेट होतात त्यावेळेला मात्र कॅपिटल टीचा कुठलाही इफेक्ट त्या स्मॉल टीवरती दिसून येत नाही. त्यामुळे स्मॉल टी हा कसा असतो, प्युअर फॉर दॅट ट्रेट. बघा, लक्षात येते का, कॅपिटल टी टॉलसाठी प्युअर आहे आणि स्मॉल टी कशासाठी, डॉर्फसाठी प्युअर आहे. म्हणून तर काय होते बघा, पुढं ज्यावेळेला हे स्मॉल टी एकत्र येतात त्यावेळेला आपल्याला डॉर्फ इज रिॲपियर, परत ते डॉर्फ दिसून येते. जर ह्या मिक्सिंगमध्ये म्हणजे ह्या कंडिशनमध्ये हायब्रिडमध्ये दोघं जर मिक्स झाले असते तर आपल्याला सेपरेट गॅमेट मिळाले नसते, शिवाय ते जे सेपरेट मिळालेले गॅमेट आहेत ते परत रिॲपियर झाले नसते जर इथं मिक्सिंग होत असतं तर. याचा अर्थ काय, तर हे जे जिनोटाईप आहेत हे मिक्स होत नाहीत. अजून एकदा लॉ कळतो आहे का बघा, मेंबर्स ऑफ दी अलिलिक पेअर म्हणजे ह्या अलिलिक पेअरचे मेंबर्स, बरोबर, इन ए हायब्रिड, ह्या हायब्रिड व्हरायटीमधले मेंबर्स रिमेन्स टुगेदर विदाऊट मिक्सिंग विथ इच अदर.
हे दोघं एकत्र राहतात, लाईफटाईम एकत्र राहतात विदाऊट मिक्सिंग विथ इच अदर, बरोबर. आणि ज्या वेळेला गॅमेट फॉर्मेशन होतं त्यावेळेला दे सेपरेट और सेग्रिगेट ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेला ते काय होतात, सेपरेट होतात. हेन्स गॅमेट्स रिसिव्ह ओनली वन ऑफ दी टू फॅक्टर. दोन्हीपैकी एकच फॅक्टर हा गॅमेटमध्ये रिसिव्ह केला जातो. शिवाय अँड आर प्युअर फॉर दी गिव्हन ट्रेट. म्हणजे ते जो काही ट्रेट आहे, जो काही कॅरेक्टरिस्टिक आहे त्या कॅरेक्टरिस्टिकसाठी ते प्युअर असतात. तर हा लॉ आपल्याला लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणजेच लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट सांगतो. पुढे देअरफॉर दिले बघा, देअरफॉर दिस लॉ इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. म्हणजे इथं गॅमेट्सची प्युरिटी राखली जाते म्हणून ह्या लॉला काय म्हटलं आहे, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. तर हा जो लॉ आहे हा लॉ मोनोहायब्रिड क्रॉस बघून आपण एक्सप्लेन करू शकतो. हा लॉ जो आहे इट इज अ युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. हा लॉ कसा आहे, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे. कारण का बघा, रिअपिअरन्स ऑफ रेसेसिव्ह ट्रेट इन F1 प्रूव्ज दी लॉ. F2 जनरेशनमध्ये रेसेसिव्ह रिॲपियर होते, बरोबर. F2 जनरेशनमध्ये आपल्याला रेसेसिव्ह पुन्हा दिसतंय. हे दिसतंय कशामुळं, कारण हे सेपरेट झालेत आणि ते प्युअर आहेत म्हणून तर आपल्याला डॉर्फनेस परत रिॲपियर होतोय, बरोबर. मग हा जो डॉर्फनेस परत येतोय, रिॲपिअरन्स ऑफ दी रेसेसिव्ह इन F2 जनरेशन प्रूव्ज दी लॉ. त्यामुळे हा लॉ काय होतोय, आपण प्रूव्ह करू शकतोय. तर इथं हा जो दुसरा लॉ आहे हा युनिव्हर्सली ॲक्सेप्ट केलेला आहे, कारण प्रत्येक ठिकाणी गॅमेट्स हे हॅप्लॉइडच असतात. रिप्रोडक्टिव्ह जे आहे रिप्रोडक्शन काय म्हणतो आपण, सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम आहेत, त्या प्रत्येक सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझममध्ये गॅमेट्स हे हॅप्लॉइड असतात आणि ते विदाऊट मिक्सिंग एकत्र राहतात. ही कंडिशन सगळीकडे दिसून येते. त्यामुळे सेकंड लॉ जो आहे तो युनिव्हर्सली ॲक्सेप्ट केलेला आहे. आता आपण तिसरा लॉ बघणार आहोत. त्या तिसऱ्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स. बघा, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट किंवा लॉ ऑफ थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स. अनुवंशिकतेचा तिसरा नियम कुठला आहे, तर लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ठीक आहे. आता याचं स्टेटमेंट आपण बघूया अगोदर. वेन टू होमोझायगस पॅरेंट डिफरिंग इन टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आर क्रॉस्ड, द इनहेरिटन्स ऑफ ए वन पेअर इज इंडिपेंडंट ऑफ द अदर. बघा, हा लॉ काय सांगतोय, वेन टू होमोझायगस पॅरेंट्स, दोन होमोझायगस पॅरेंट डिफरिंग इन टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, दोन पेअरमध्ये ते कॉन्ट्रास्टिंग आहेत. म्हणजे थोडक्यात इथं डायहायब्रिड क्रॉसचा आधार घेतलेला आहे. डायहायब्रिड क्रॉसच्या रिझल्टवरून त्यांनी हा लॉ मांडलेला आहे. तर टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसाठी ते डिफरंट आहेत, बरोबर. आर क्रॉस्ड, अशांचा ज्यावेळेला आपण क्रॉस घेतो तेव्हा काय होतं बघा, इनहेरिटन्स ऑफ वन पेअर इज इंडिपेंडंट ऑफ द अदर. एका पेअरचं इनहेरिटन्स हे दुसऱ्यावरती अवलंबून असत नाही. हे कशावरून आपण सांगू शकतो बघा, इन अदर वर्ड. दुसऱ्या शब्दात सांगितलं हा लॉ, वेन डायहायब्रिड फॉर्म्स गॅमेट्स. बघा, ज्यावेळेला गॅमेट्स तयार होतात डायहायब्रिडमध्ये, असॉर्टमेंट किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ अलील्स ऑफ ए डिफरंट ट्रेट इज इंडिपेंडंट ऑफ देअर ओरिजिनल कॉम्बिनेशन इन दी पॅरेंट्स. आता हा लॉ हा टोटली डायहायब्रिड क्रॉसवरती डिपेंड आहे. काय सांगितलं आहे बघा ह्याच्यामध्ये, तर ह्या डायहायब्रिड क्रॉसमध्ये आपण काय करतो आहे, दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसाठी प्युअर असणारे पॅरेंट घेतो आहे. इथं काय बघा, येलो राऊंड येलो म्हणजे सीड शेप आणि सीड कलरसाठी कॉन्ट्रास्टिंग असणारे होमोझायगस व्हरायटी आपण वापरली, त्यांचा क्रॉस घेतल्यानंतर आपल्याला येलो राऊंड मिळाले. मात्र हे कसे आहेत, हायब्रिड आहेत, बरोबर. आता हे हायब्रिडचं आपण काय नंतर करतो आहे, ह्या हायब्रिडचं आपण सेल्फिंग करतो आहे, बरोबर. सेल्फिंग ऑफ F1 हायब्रिड. आता ह्या F1 हायब्रिडचं सेल्फिंग करत असताना आपण त्या F1चा क्रॉस घेतो आहे, बरोबर.
आता हा क्रॉस घेत असताना आपल्याला काय मिळतात, त्याचे गॅमेट्स मिळतात, बरोबर. हा जो काही हायब्रिड आहे त्याचे 4 गॅमेट्स आपल्याला मिळतात आणि ह्या हायब्रिडचे 4 गॅमेट्स मिळतात. महत्त्वाचा मुद्दा ह्या गॅमेट फॉर्मेशनमध्येच आहे की हे जे काही गॅमेट्स तयार होतात ह्या गॅमेट्समध्ये 4 वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, बरोबर. म्हणजे बघा आता हा कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय म्हणजे राऊंड येलो, बरोबर. कॅपिटल आर स्मॉल वाय आहे इथं म्हणजे राऊंड आणि काय असणार आहे, ग्रीन असणार आहे, बरोबर. इथं कॉम्बिनेशन दिलेले आहेत बघा. त्यानंतर स्मॉल आर कॅपिटल वाय म्हणजेच थोडक्यात रिंकल्ड येल्लो हे कॉम्बिनेशन असणार आहे आणि स्मॉल आर स्मॉल वाय म्हणजे रिंकल्ड ग्रीन हे कॉम्बिनेशन असणार आहे. आता हे कॉम्बिनेशन तयार होत असताना ती कुठलंही कॉम्बिनेशन हे एकमेकांवरती अवलंबून असत नाही, ठीक आहे. म्हणजे आता बघा इथं हा स्मॉल आर आहे, हा कॅपिटल वाय आहे, बरोबर. इथं महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, हा आर आहे तो रेसेसिव्ह आहे. स्मॉल आर कसा आहे, रेसेसिव्ह, आणि वाय कसा आहे, कॅपिटल आहे, सॉरी डॉमिनंट आहे. मात्र ह्या स्मॉल आरवरती ह्या कॅपिटल वायचा कुठलाही इफेक्ट दिसत नाही, कारण हे कॅरेक्टर वेगळं आहे. हे काय कॅरेक्टर वेगळं आहे. आर हा कशासाठी आहे, रिंकल्ड म्हणजे सीड शेपसाठी आहे. वाय हा सीड कलरसाठी आहे. 2 वेगवेगळे कॅरेक्टर आहेत. त्यामुळं त्यात हे कॉम्बिनेशन तयार होत असताना किंवा त्याचं एक्सप्रेशन होत असताना त्यावरती कुठलाही इफेक्ट होत नाही. किंवा आपल्याला काय म्हणायचं आहे की इथं 2 नवीन कॉम्बिनेशन तयार झालेले आहेत, बरोबर. पॅरेंटचे कॉम्बिनेशन कुठले होते, राऊंड येलो आणि रिंकल्ड ग्रीन. हे 2 कॉम्बिनेशन कुणाचे होते, पॅरेंटचे होते. मात्र नवीन कॉम्बिनेशन 2 तयार झालेले आहेत इथं, राऊंड येलो आणि रिंकल्ड ग्रीन हे 2 कॉम्बिनेशन आहेत मूळचे. आणि नवीन जे कॉम्बिनेशन आणखीन तयार झालेले आहेत हे नवीन कॉम्बिनेशन तयार होताना ते कुठल्याही पहिल्या पेअरवरती अवलंबून असत नाहीत किंवा पहिल्या पेअरमध्ये ते कॉम्बिनेशन नाहीत म्हणून नंतर तयार होणार नाहीत असं होत नाही. म्हणजे कुठलीही पेअर तयार होत असताना ह्या 4मधली कुठलीही पेअर तयार होत असताना ती पेअर एकमेकांवरती अवलंबून नाही, ती स्वतंत्र पेअर आहे, बरोबर. म्हणजे थोडक्यात काय यामध्ये आपल्याला हे सांगायचं आहे की इथं दिलं आहे बघा शेवटचं महत्त्वाचं वाक्य, इनहेरिटन्स ऑफ वन पेअर इज इंडिपेंडंट ऑफ दी अदर. कुठल्याही एका पेअरचं इनहेरिटन्स म्हणजे कुठल्याही एका पेअरचं ट्रान्समिशन एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ज्यावेळेला होतं त्यावेळेला ते इंडिपेंडंट असतं, थोडक्यात स्वतंत्र असतं, ते दुसऱ्यांवरती अवलंबून असत नाही. तर हे जे काही इनहेरिटन्स आहे ते स्वतंत्र आहे हे सांगणारा हा लॉ आहे. लक्षात येतो आहे का बघा, थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स किंवा लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. असॉर्टमेंट म्हणजे डिस्ट्रीब्युशन, थोडक्यात लक्षात ठेवायचं. हा लॉ काय सांगतोय तर हे गॅमेट्स फॉर्मेशन होत असताना त्याच्या शब्दातच आहे बघा, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, स्वतंत्र डिस्ट्रीब्युशन होतं त्यांचं. हे जे काही डिस्ट्रीब्युशन होतं आहे 4 पेअरचं हे डिस्ट्रीब्युशन कसं आहे, इंडिपेंडंट आहे किंवा स्वतंत्र आहे, ते एकमेकांवरती अवलंबून नाही. कोणत्याही प्रकारचं जे काही पॉसिबिलिटी आहेत त्या सगळ्या पॉसिबिलिटी वापरल्या जातात आणि तशी कॉम्बिनेशन तयार केली जातात. इथंसुद्धा बघा आपल्याला 16 कॉम्बिनेशन मिळाली, बरोबर. त्यामध्ये वेगवेगळ्या 9 व्हरायटी आहेत. तर अशा पद्धतीचे 9 प्रकारचे जिनोटाईप आपल्याला मिळू शकतात, 4 प्रकारचे फिनोटाईप मिळू शकतात. म्हणजे थोडक्यात काय इथं वेगवेगळ्या व्हरायटी तयार व्हायला वाव आहे आणि तो इंडिपेंडंट आहे. प्रत्येक व्हरायटी ही कशी आहे, इंडिपेंडंट आहे, ती दुसऱ्यांवरती अवलंबून नाही हे सांगणारा हा लॉ आहे. तर थोडक्यात आज आपण मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस आणि ट्रायहायब्रिड क्रॉस याच्या रिझल्टवरती अवलंबून असणारा 3 लॉ जे आहेत मेंडलनी सांगितलेले ते 3 लॉ आपण आजच्या तासाला बघितले. ते 3 लॉ कुठले बघा, एकदा रिपीट करते मी.
पहिला लॉ आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. यामध्ये काय सांगितले की ज्यावेळेला आपण होमोझायगस इंडिव्हिज्युअलमध्ये काय घेतो, क्रॉस घेतो, त्यावेळेला F1 जनरेशनमध्ये आपल्याला जे काही व्हरायटी मिळते ती जी व्हरायटी F1 जनरेशनमध्ये मिळते त्याला आपण डॉमिनंट म्हणायचं आणि जी व्हरायटी मिळत नाही त्याला आपण रेसेसिव्ह म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा त्यालाच लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट म्हणतो आहे की याच्यामध्ये काय सांगितलं आहे की हे जे F1 जनरेशनमधले हायब्रिड आहेत हे हायब्रिड कशा असतात, मिक्स असतात. बरोबर, मिक्स म्हणायचं नाही त्याला, काय म्हणतो आपण त्याला, हायब्रिड आहेत. ते कॅपिटल टी आणि स्मॉल टी दोघं एकत्र आहेत. दे रिमेन्स टुगेदर फॉर लाँग टाईम विदाऊट मिक्सिंग विथ इच अदर. एकत्र राहतात मात्र ते मिक्स होत नाहीत. हे मिक्स होत नाहीत कशावरून कळतं आहे, कारण ते परत सेपरेट होत आहेत. बरोबर, सेपरेट होत आहेत. शिवाय हा डॉर्फ जो आहे तो सेकंड जनरेशनमध्ये परत रिॲपियर होतो आहे. बरोबर, F1 जनरेशनमध्ये तो दिसलेला नाही आहे, मात्र F2 जनरेशनमध्ये परत तो काय झाला आहे, रिॲपियर झाला आहे. याचा अर्थ काय तर तो इथं मिक्स झालेला नाही. ते एकत्र राहिले मात्र मिक्स झाले नाहीत. थोडक्यात काय, गॅमेट्स प्युअर राहतात आणि म्हणूनच या लॉला आपण काय म्हणतो, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट किंवा सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स किंवा लॉ ऑफ सेग्रिगेशन असं म्हणतो आहे. सेग्रिगेशन म्हणजे सेपरेशन. आणि त्यानंतर तिसरा लॉ, त्याचं नाव काय आहे, इंडिपेंडंट असॉर्टमेंट. स्वतंत्र अलीलचं डिस्ट्रीब्युशन होतं. यामध्ये पण काय सांगितलं आहे की हे जे हायब्रिड व्हरायटी आहे या हायब्रिड व्हरायटीपासून आपण ज्यावेळेला गॅमेट्स तयार करतो, हे ते गॅमेट्स तयार होत असताना 4 वेगवेगळे कॉम्बिनेशन तयार होत आहेत. बरोबर, तर प्रत्येक कॉम्बिनेशन हे स्वतंत्र आहे, ते एकमेकांवरती अवलंबून नाही, ते स्वतंत्र एक्सप्रेस होऊ शकतं. हा सांगणारा हा तिसरा लॉ आहे. आता त्यानंतर काही 2 कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट आपण बघणार आहोत. एक आहे बॅक क्रॉस आणि दुसरा आहे टेस्ट क्रॉस. आता बॅक क्रॉस म्हणजे काय, त्याची डेफिनेशन बघा. ही बऱ्याचदा ऑब्जेक्टिव्हला विचारली जाते किंवा डिफाईन द टर्म बॅक क्रॉस, डिफाईन द टर्म टेस्ट क्रॉस किंवा टेस्ट क्रॉस हे 2 मार्कांसाठी सुद्धा विचारले जाण्याचे चान्सेस असतात. तर ही काय कन्सेप्ट आहे बघा. बॅक क्रॉसची डेफिनेशन बघूया. व्हेन F1 इंडिव्हिज्युअल इज क्रॉस्ड विथ वन ऑफ द 2 पॅरेंट्स. बघा, F1 इंडिव्हिज्युअल आपल्या सगळ्यांना आता माहीत झाले, पहिल्या जनरेशनमध्ये जे असतात त्यांना आपण F1 इंडिव्हिज्युअल म्हणतो. आर इज क्रॉस्ड विथ वन ऑफ द 2 पॅरेंट्स. वन ऑफ द 2 पॅरेंट्स म्हणजे कुठले, इथं डायग्राममध्ये खाली दिसते बघा आपल्याला. एक टॉल पॅरेंट आहे, हा एक डॉर्फ आहे. यांचं क्रॉस कुणाशी घेतलं आहे तर F1 जनरेशनमध्ये जे काही इंडिव्हिज्युअल आहेत त्यांचा क्रॉस घेतलेला आहे. आयदर म्हटलं आहे, आयदर टॉल ऑर डॉर्फ. बघा, आयदर रेसेसिव्ह ऑर डॉमिनंट, दोन्हीपैकी एकासोबतच क्रॉस घ्यायचा. अशा क्रॉसला आपण काय म्हणतोय, बॅक क्रॉस. बघा, बॅक म्हणजे पाठीमागं. बरोबर, पाठीमागं जाऊन घेतलेला क्रॉस, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, बॅक क्रॉस. तर नेहमीच्या कंडिशनमध्ये आपण काय करतो, हा जो F1 जनरेशन मिळतो त्याचा आपण सेल्फ क्रॉस घेतो. बरोबर, मेंडेलने जी काही मेथड सांगितली होती त्यामध्ये आपण सेल्फ क्रॉस घेत होतो. मात्र इथं काय केलं आहे, सेल्फ क्रॉस न घेता बॅक क्रॉस घेतला आहे. कसा बघा, समजा हा टॉल आहे, हा डॉर्फ आहे आणि त्याचं मिक्सिंग केल्यानंतर आपल्याला किंवा क्रॉस घेतल्यानंतर आपल्याला ही हायब्रिड व्हरायटी मिळते. बरोबर, कॅपिटल टी स्मॉल टी, पण ही टॉल आहे. आता ह्या हायब्रिड व्हरायटीचा किंवा F1 जनरेशनचा ज्या वेळेला आपण टॉलबरोबर क्रॉस घेतो, म्हणजे हा पॅरेंट टॉल पॅरेंटबरोबर क्रॉस घेतो. इथं दाखवलं बघा, कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ कॅपिटल टी, म्हणजे याला आपण काय म्हणणार, डॉमिनंट बॅक क्रॉस. बॅक क्रॉस आहे मात्र कसा आहे, डॉमिनंट पॅरेंटबरोबर घेतलेला बॅक क्रॉस आहे. आणखी एक पॉसिबिलिटी इथं घेऊ शकतो आपण, एकतर हा F1 जनरेशन कॅपिटल टी स्मॉल टी आणि त्याच्यासोबत हा डॉर्फ पॅरेंट. बरोबर, स्मॉल टी, त्याला आपण काय म्हणणार, रेसेसिव्ह बॅक क्रॉस. बघा, बॅक क्रॉस 2 प्रकारे आपल्याला घेता येतो. एकतर बॅक क्रॉस टॉल पॅरेंटबरोबर घेता येईल किंवा दुसरा डॉर्फ पॅरेंटबरोबर.
किंवा डॉमिनंट पॅरेंटबरोबर एक क्रॉस घेता येईल आणि रेसेसिव्ह पॅरेंटबरोबर एक क्रॉस घेता येईल. असे जे काही पाठीमागं जाऊन घेतलेले क्रॉस असतात त्याला काय म्हटलं जातं, बॅक क्रॉस. लक्षात आलं, डायग्रॅममध्ये तुम्हाला जास्त लक्षात येईल. आता त्यानंतर टेस्ट क्रॉस. दुसरा काय आहे, टेस्ट क्रॉस. तर टेस्ट क्रॉस म्हणजे काय बघा, द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड. इथं सुद्धा तीच कंडिशन आहे, फक्त कुणामध्ये क्रॉस आहे हे लक्षात ठेवायचं. द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट इज नोन ॲज टेस्ट क्रॉस. बघा काय सांगितलं आहे, क्रॉस ऑफ F1 हायब्रिड. F1 जनरेशनमध्ये जे काही आपल्याला हायब्रिड मिळतात म्हणजे हा, बरोबर, हा हायब्रिड, याचा क्रॉस कुणाबरोबर घेतला आहे, विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट म्हणजे थोडक्यात हा पॅरेंट, बरोबर, डॉर्फ पॅरेंट आहे की नाही हा, ह्याला काय म्हणतो आपण, होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. म्हणजे इथंसुद्धा आपण रेसेसिव्ह बॅक क्रॉस जो आहे तो म्हणजेच काय, टेस्ट क्रॉस. लक्षात येते का बघा, म्हणजे टेस्ट क्रॉस हा सुद्धा काय आहे, एक प्रकारचा बॅक क्रॉसच आहे, मात्र तो फक्त कुणासोबत घेतला जातो, रेसेसिव्ह पॅरेंटवर जर बॅक क्रॉस घेतला तर त्याला आपण टेस्ट क्रॉस म्हणू शकतो. हाच जर पहिला जो आहे की नाही डॉमिनंट बॅक क्रॉस, याला आपण टेस्ट क्रॉस म्हणू शकत नाही. टेस्ट क्रॉस कुणाला म्हणायचं, रेसेसिव्ह बॅक क्रॉस जो आहे त्याला काय म्हणतो आपण, टेस्ट क्रॉस म्हणतो. बघा लक्षात येते का, थोडंसं कन्फ्युजन झाल्यासारखं वाटेल तुम्हाला, पण कन्फ्युजन करून घेऊ नका. बॅक क्रॉसचे दोन प्रकार आहेत, एक डॉमिनंट बॅक क्रॉस आणि दुसरा रेसेसिव्ह बॅक क्रॉस. त्यामध्ये रेसेसिव्ह बॅक क्रॉस जो आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, टेस्ट क्रॉस म्हणतोय. तर डायग्रॅममध्ये लक्षात येईल बघा काय आहेत फिनोटाईप, एक म्हणजे F1 हायब्रिड आणि रेसेसिव्ह पॅरेंट ह्यांचा क्रॉस घेतला आहे. त्यांचे जिनोटाईप काय असणार आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी. F1 हायब्रिडचा जिनोटाईप आहे आणि रेसेसिव्ह पॅरेंटचा जिनोटाईप अर्थातच काय असणार आहे, स्मॉल टी, बरोबर. आता यांचा ज्या वेळेला आपण क्रॉस घेतो त्यावेळेला आपल्याला गॅमेट्स पाडावे लागतील. या कॅपिटल टी स्मॉल टीचे दोन गॅमेट पडणार, एक कॅपिटल टी दुसरा स्मॉल टी, बरोबर. रेसेसिव्ह पॅरेंटचे एकच गॅमेट पडणार, म्हणजे प्रकार एकच, हा स्मॉल टी घेतला काय, हा स्मॉल टी घेतला काय, एकच प्रकार आहे, बरोबर. तर हा एक गॅमेट मिळणार आपल्याला. आता यांचं ज्या वेळेला आपण क्रॉस घेतो, बरोबर, बघा हा कॅपिटल टी स्मॉल टी, हा स्मॉल टी, अशी आपल्याला व्हरायटी मिळते, बरोबर, F2 जनरेशनमध्ये. म्हणजे एक काय मिळतो आहे, हायब्रिड टॉल, आणि हा दुसरा कसा आहे, डॉर्फ मिळतो आहे, बरोबर. एक टॉल मिळणार आहे, दुसरा डॉर्फ मिळणार आहे. आता ह्याचा जर आपण रेशो बघितला, फिनोटायपिक रेशो, तो कसा आहे 1:1, कारण एकच टॉल आहे आणि एकच डॉर्फ मिळाला आहे आपल्याला. फिनोटायपिक म्हणजे बाहेरून ओळखता येणारं कॅरेक्टर, बरोबर. तर बाहेरून आपल्याला काय दिसतंय, एक टॉल मिळाला आहे, एक डॉर्फ मिळाला आहे, बरोबर. त्यामुळं आपण त्याला काय म्हणतो आहे, फिनोटायपिक रेशो 1:1. इथे जिनोटायपिक रेशो आपल्याला काय मिळाला आहे, एक आहे कॅपिटल टी स्मॉल टी आणि दुसरा आहे स्मॉल टी, बरोबर. म्हणजे इथंसुद्धा जिनोटायपिक रेशोसुद्धा कसा आहे 1:1. थोडक्यात काय, टेस्ट क्रॉसमध्ये दोन्ही रेशो सारखे असतात, फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो हा सारखाच असतो. लक्षात आलं, टेस्ट क्रॉस म्हणजे काय, टेस्ट क्रॉस इट इज दी क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ दी होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट इज नोन ॲज दी टेस्ट क्रॉस. लक्षात येते तुमच्या, टेस्ट क्रॉस हा सुद्धा एक प्रकारचा काय आहे, बॅक क्रॉसच आहे, मात्र तो बॅक क्रॉस कुणाबरोबर घेतला जातो, रेसेसिव्ह पॅरेंटबरोबर घेतला जातो. थोडक्यात F1 हायब्रिड आणि रेसेसिव्ह पॅरेंटचा क्रॉस म्हणजे टेस्ट क्रॉस. आता हे टेस्ट क्रॉस कशासाठी घेतले जातात, त्याच्या पाठीमागं काहीतरी रिझन आहे, बरोबर, इम्पॉर्टन्स आहे त्याचं. दोन इम्पॉर्टन्स आहेत, आपण बघूया काय इम्पॉर्टन्स आहे. बघा पहिलं इम्पॉर्टन्स, इट इज यूज टू फाइंड आउट जीनोटाइप ऑफ एनी प्लांट with dominant expression. That is, it is used to test whether an individual is homozygous, pure or heterozygous hybrid. बघा कशासाठी टेस्ट क्रॉस घेतला जातो, इट इज यूज टू फाइंड आउट दी जिनोटाईप. एखाद्या प्लांटचा जिनोटाईप जर आपल्याला काढायचा असेल, आता मग मागं पण मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की
हे जे फिनोटाईप आहेत आपल्याला वरून कळू शकतात, प्लांट टॉल आहे की डॉर्फ आहे, बरोबर. मात्र त्याचे जिनोटाईप काय आहेत हे आपण वरून सांगू शकत नाही. डॉर्फचे सांगू शकतो आपण, स्मॉल टी असू शकेल, बरोबर. मात्र जे हायब्रिड टॉल आहेत, म्हणजे हे बघा, ह्या कॅपिटल टी स्मॉल टी आहे, बरोबर, हे आपण वरून बघून सांगू शकत नाही. F1 हायब्रिडमध्ये F1 जनरेशनमध्ये आपल्याला समजा प्लांट मिळालेत किंवा F2 जनरेशनमध्ये आपल्याला वेगवेगळी व्हरायटी मिळते, बरोबर. काही प्युअर टॉल असतात, काही हायब्रिड टॉल असतात, काही डॉर्फ असतात. मात्र वरून बघितल्यानंतर तो हायब्रिड आहे का प्युअर आहे हे आपल्याला कळू शकत नाही. तर त्याचे जिनोटाईप फाइंड आउट जर करायचे असतील तर आपण हा टेस्ट क्रॉस वापरला जातो. कसा, आता बघा, समजा आता इथं इमॅजिन करा थोडं, हा हायब्रिड आहे, बरोबर, आणि हा रेसेसिव्ह आहे. आपल्याला 2 व्हरायटी मिळत आहेत, एक टॉल आणि दुसरा डॉर्फ, बरोबर. हेच जर आपण इथं प्युअर व्हरायटी असती, बघा आपल्याला माहीत नाही आहे की हे हायब्रिड आहे का प्युअर आहे, हे माहीत नाही, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जर समजा इथं कॅपिटल टी दोन्हीही काय असते, प्युअर असते. इथं कॅपिटल टी असं असतं, तर आपल्याला दोन्ही गॅमेट्स कसे मिळाले असते, कॅपिटल टी, बरोबर. इथं ज्या वेळेला हे कॉम्बिनेशन केलं जातं, म्हणजे हे कॅपिटल टी स्मॉल टी, दुसऱ्याचं कॅपिटल टी स्मॉल टी, त्यावेळेला आपल्याला दोन्ही व्हरायटी कशा मिळाल्या असत्या, टॉलच्या मिळाल्या असत्या, बरोबर. दोन्ही व्हरायटी बघा, लक्षात येते का तुमच्या, दोन्ही व्हरायटी आपल्याला ह्या कंडिशनमध्ये कुठल्या, जर इथं हा कॅपिटल टी असा प्युअर जर पॅरेंट असता तर आपल्याला दोन्ही व्हरायटी कशा मिळाल्या असत्या, टॉल मिळाल्या असत्या, बरोबर. याचा अर्थ काय बघा, जर आपण इथं हायब्रिड वापरलं तर आपल्याला एक टॉल दुसरा डॉर्फ मिळणार आहे. जर इथं आपण प्युअर वापरलं तर दोन्ही पण आपल्याला टॉल आणि टॉल मिळणार आहेत. मग इथं जे आपल्याला व्हरायटी मिळते त्यावरून आपण याचा जिनोटाईप सांगू शकतो आहे. लक्षात येते का बघा, की एखादा इंडिव्हिज्युअल होमोझायगस प्युअर आहे का हेट्रोझायगस हायब्रिड आहे हे काढण्यासाठी आता इथं आपण काय म्हणू शकतो आहे, हा टॉल आहे, हा डॉर्फ आहे, म्हणजे थोडक्यात हा हायब्रिड आहे, असं आपण कन्क्लुजन काढू शकतो. ठीक आहे. इथं समजा हा टॉल मिळाला, इथंसुद्धा हा टॉल मिळाला, तर आपण सांगू शकतो हा प्युअर आहे. लक्षात आलं, हा टेस्ट क्रॉसचा बेनिफिट आहे. दुसरा बेनिफिट काय आहे बघा, इट इज यूज टू इंट्रोड्यूस युजफुल रेसेसिव्ह ट्रेट इन दी हायब्रिड ऑफ सेल्फ पॉलिनेटेड प्लांट ड्युरिंग रॅपिड क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅम. बघा, एक रॅपिड क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅम असतो, त्या प्रोग्रॅममध्ये रेसेसिव्ह ट्रेट ज्यावेळेला आपल्याला इंट्रोड्यूस करायचे असतात पर्पजफुली आपल्याला रेसेसिव्ह पॅरेंटचे जे काय म्हणतो आपण ट्रेट असतात, ते ट्रेट जर इंट्रोड्यूस करायचे असतील तर त्यावेळेलासुद्धा ह्या टेस्ट क्रॉसचा आपल्याला फायदा होतो. ठीक आहे. तर आजच्या तासाला आपण 3 लॉ शिवाय टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉसचे इम्पॉर्टन्स हे मुद्दे पाहिले. ठीक आहे. इथून पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. आत्ता आपण थांबतोय. थँक्यू.